तिला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात। दिवाळीनंतर 3 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका घोषित होणार। जे मनोज जरांगेंच्या पायाशी जातील, जरांगेंचे समर्थन करतील त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार। छगन भुजबळ आक्रमक। जे ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना पाडा, मराठ्यांच्या नेत्यांनी आपल्या विरोधात जाणाऱ्यांना धडा शिकवावा। मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। ओबीसींसाठी मंत्रिमंडळामध्ये एकमेव देवेंद्र फडणवीस आशेचा किरण, समिती पाहिजे म्हटलं की समिती दिली। छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधातील विनीत धोत्रेंची याचिका हायकोर्टानं फेटाळली। जनहित याचिका ग्राह्य धरण्यास योग्य नाही, हायकोर्टाकडून स्पष्ट। पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ, जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक। जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांची पडळकरांवर टीका। जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची औलाद नाही वाटत, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, पडळकर आणि भाजपने माफी मागावी। फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का, पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याची भाजपनं नोंद घ्यावी। अजित पवारांची भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर जाहीर नाराजी।